आणि एक मोठी बातमी समोर येते। उद्धव ठाकरे यांनी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली आहे। दिल्लीमध्ये ही भेट पार पडली आहे। या भेटीदरम्यान रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे आणि या दरम्यान ही महत्त्वाची भेट झाली। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राम, काय या भेटीमध्ये चर्चा झाली कळू शकले का? बिलकुल, अरविंद केजरीवाल जेलमध्ये आहेत अद्यापही आणि त्यामुळेच सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली आहे। त्यांच्या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांनी भेट घेतलेली आहे। साधारणतः अर्धा तास ही बैठक चालली आहे आणि या बैठकीमध्ये आम आदमी पक्षाचे काही नेते पण होते। त्यामध्ये संजय सिंग आणि राघव चड्डा हे दोघेही खासदार आहेत आणि ते उपस्थित होते या बैठकीला। तर शिवसेने उद्धव ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे स्वतः होते, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे या बैठकीला होते। त्यांची विचारपूस करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर इंडिया आघाडी ही संपूर्ण तुमच्या पाठीशी असल्याचं आश्वासन पण देण्यात आलेलं आहे। ईडी आणि सीबीआय कडून ज्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत तर त्यावर सुद्धा एक रणनीती संपूर्ण इंडिया आघाडीकडून तयार केली जात असल्याची सुद्धा माहिती दिलेली आहे। आणि एक आघाडीचा घटक पक्ष म्हणून केजरीवाल यांना नेहमी पाठिंबा असणार आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी या भेटीदरम्यान सांगितल्याचं समजतंय। परंतु या भेटीनंतर, कारण विधानसभा निवडणुकामध्ये महाराष्ट्रामध्ये होणार आहेत, त्यामध्ये सुद्धा आम आदमी पार्टी असल्याची माहिती मिळते। त्यामुळे त्या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली का हे अद्याप समजलेलं नाही आहे। नक्कीच, तर ही भेट झाल्याचे काही फोटो समोर आलेले आहेत, ज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचे आई वडील देखील तिथे उपस्थित आहेत। अनिल सिंग होतेच, तसंच राघव चड्ढा हे देखील उपस्थित होते। अतिशय अदबीनं अरविंद केजरीवाल यांच्या आई वडिलांची सुद्धा विचारपूस उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। तुर्तास धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीसाठी।